महाराष्ट्राच्या मातीत जेव्हा सूर्योदयाची पहिली किरणं जमिनीला स्पर्श करतात तेव्हा आपल्या शेतकऱ्याचा दिवस सुरू होतो. डोळे आकाशाकडे, मन जमिनीच्या काळजीत आणि हात ते तर अविरत कष्टात गुंतलेली असतात. पिढ्यानपिढ्या हेच चित्र आपण पाहतोय. कष्ट भरपूर, पण त्यातून मिळणारं फळ नेहमीच अनिश्चित. पण कधी विचार केलाय का की या एकट्या दुकट्या हातांना जर हजारो हातांची साथ मिळाली तर काय होऊ शकतं? याच एका प्रश्नामध्ये एका खूप मोठ्या क्रांतीचं उत्तर दडलेलं आहे. चला तर मग या बदलाची मुळं समजून घेऊया. आणि त्यासाठी आधी आपल्याला त्या एकट्या शेतकऱ्याची लढाई पाहावी लागेल. त्याच्या पायात नेमक्या कोणत्या बेड्या आहेत हे एकदा कळलं की पुढचा मार्ग सोपा होईल. आपल्या देशातली परिस्थिती बघितली ना तर एक मोठा आकडा समोर येतो. जवळपास 70% शेतकरी हे लहान आणि अत्यल्प भूधारक आहेत. म्हणजे काय तर ज्यांच्याकडे जमिनीचे अगदी लहान लहान तुकडे आहेत. विचार करा, दर 10 शेतकऱ्यांमागे 7 शेतकरी याच परिस्थितीत आहेत. हा फक्त एक आकडा नाहीये, तर हे आपल्या करोडो शेतकरी बांधवांचं रोजचं वास्तव आहे. आणि मग ही आव्हानं एकामागोमाग एक येतच राहतात. जमीन लहान, त्यामुळे मोठी गुंतवणूक करणं शक्य नाही. बाजारात एकटा गेला तर त्याच्या शब्दाला कोणी विचारत नाही. बियाणं, खतं घ्यायला जावं तर ती महागड्या दरात मिळतात. नवीन तंत्रज्ञान तर खूप दूरची गोष्ट झाली. आणि ह्या सगळ्याचा परिणाम एकाच ठिकाणी होतो, तो म्हणजे आर्थिक अस्थिरता. वर्षभर राबायचं आणि शेवटी हातात काय पडणार याची काहीच शाश्वती नसते. मग या चक्रव्यूहातून बाहेर पडायचं कसं? यावर एकच आणि हमखास उपाय आहे, तो म्हणजे एकजूट. विखुरलेल्या थेंबांना एकत्र आणून त्यांचा महासागर तयार करणं, हीच खरी गरज आहे. आता जरा कल्पना करा, जर हजारो शेतकऱ्यांची खरेदी करण्याची ताकद, विकण्याची ताकद आणि निर्णय घेण्याची ताकद सगळी एकत्र आली, एका मुठीत आली, तर काय होईल? काय चमत्कार घडू शकेल? याच एका प्रश्नामधून एका जबरदस्त संकल्पनेचा जन्म झाला. आणि ती संकल्पना म्हणजे शेतकरी उत्पादक कंपनी. तर आपण सतत ऐकतो एफपीओ, पण ही शेतकरी उत्पादक कंपनी म्हणजे एफपीओ नेमकी आहे तरी काय? आणि ती शेतकऱ्यांचं आयुष्य खरंच कशी बदलू शकते? चला सोप्या भाषेत समजून घेऊया. अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर एफपीओ म्हणजे शेतकऱ्यांनीच एकत्र येऊन शेतकऱ्यांसाठीच चालवलेली एक कायदेशीर कंपनी. हिची रचना खूपच खास आहे. म्हणजे बघा, यात सहकारी संस्थेसारखं एकमेकांना मदत करण्याचं तत्त्व आहे आणि त्याचवेळी एखाद्या मोठ्या प्रायव्हेट कंपनीसारखा व्यावसायिकपणा आणि शिस्त आहे. आणि सगळ्यात चांगली गोष्ट काय माहितीये? ही कंपनी सुरू करणं अजिबात अवघड नाहीये. कमीत कमी 10 शेतकरी एकत्र आले तरी ते एफपीओ सुरू करू शकतात. आणि या कंपनीचा कारभार पाहण्यासाठी जे 5 ते 15 संचालक लागतात ते सुद्धा आपले शेतकरीच असतात. म्हणजे निर्णय घेणारे कोण? आपलेच शेतकरी. मालक कोण? आपलेच शेतकरी. सगळा कारभार शेतकऱ्यांच्याच हातात. आता तुम्हाला वाटेल की कंपनी बनवायची म्हणजे खूप किचकट प्रक्रिया असेल, पण आता तसं राहिलेलं नाही. अगदी डिजिटल सही काढण्यापासून कंपनीच्या नावाला मंजुरी घेण्यापर्यंत आणि मग महत्त्वाची कागदपत्र जमा करून कंपनीचं सर्टिफिकेट मिळवण्यापर्यंत प्रत्येक टप्पा आता खूप सोपा आणि पारदर्शक झालाय. एकदा का ही प्रक्रिया पूर्ण झाली की मग काय, शेतकऱ्यांची स्वतःच्या मालकीची कंपनी दिमाखात उभी राहते. बरं, पण ही कंपनी नक्की काय काय करू शकते याची यादी खूप मोठी आहे. विचार करा, सगळे मिळून बियाणं, खतं खरेदी करणार, म्हणजे भाव कमी लागणार. मग आपल्याच मालावर प्रक्रिया करणार, त्याला छान पॅकिंग करणार आणि थेट मोठ्या कंपन्यांना किंवा शहरात विकणार. एवढंच नाहीये, गरज लागली तर सभासदांना कर्ज देण्याचं कामही ही कंपनी करू शकते. अगदी स्वतःची बाजारपेठसुद्धा उभी करू शकते. आता एवढं मोठं काम करायचं म्हणजे पैसा आणि पाठिंबा दोन्ही लागणार, बरोबर? तर इथेच सरकार मदतीला येतं. शेतकऱ्यांची ही एकजूट पाहून सरकारही मागे नाहीये. उलट या प्रयत्नांना बळ देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं मिळून जबरदस्त योजना आणल्या आहेत. केंद्र सरकारने तर एक खूप मोठं ध्येय ठेवलंय. देशभरात तब्बल 10,000 एफपीओज तयार करायचे आणि त्यांना मजबूत करायचं. या एकाच गोष्टीवरून आपल्याला कळतं की सरकार या संकल्पनेकडे किती गांभीर्याने पाहत आहे. यात एक भन्नाट योजना आहे, समभाग निधी नावाची. सोप्या भाषेत सांगतो. समजा सर्व शेतकरी सभासदांनी मिळून कंपनीत 15 लाख रुपये जमा केले तर सरकारवरून आणखी 15 लाख रुपये कंपनीला देतं. कमाल आहे ना? म्हणजे तुमची आर्थिक ताकद पहिल्या दिवसापासूनच थेट दुप्पट. आणि आता एका सगळ्यात मोठी गोष्ट, पैशांची अडचण ही नेहमीच मोठी असते, पण एफपीओसाठी सरकारने क्रेडिट गॅरंटी फंड आणलाय. याचा अर्थ काय? तर कंपनीला 1 कोटी रुपयांपर्यंतचं कर्ज, तेही कोणत्याही प्रकारचं तारण न ठेवता, म्हणजे जमीन किंवा घर गहाण न ठेवता मिळू शकतं. विचार करा, किती मोठी स्वप्न यातून साकार होऊ शकतात.
आणि एक अभिमानाची गोष्ट सांगू का, या संपूर्ण चळवळीत ना आपलं महाराष्ट्र राज्य सगळ्यात पुढे आहे. देशातल्या एकूण FPOs पैकी तब्बल 26% म्हणजे 4 पैकी 1 FPO ही आपल्या महाराष्ट्रातली आहे. खरंच आपलं राज्य या बदलाचं नेतृत्व करतंय ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि हे शक्य झाले कारण महाराष्ट्रात FPOंना चारी बाजूंनी मदत मिळते. स्मार्ट आणि मॅग्नेटसारख्या मोठ्या योजनांमधून पैसा मिळतो, मार्केटिंग बोर्डकडनं थेट माल विकण्याचा परवाना मिळतो आणि MCDC सारख्या संस्थांकडून वेळोवेळी ट्रेनिंग आणि मार्गदर्शनही मिळतं. म्हणजे काय की तुम्ही फक्त पुढे येण्याची तयारी दाखवा, साथ द्यायला संपूर्ण यंत्रणा सज्ज आहे. तर मग बघा, शेतकऱ्यांची एकजूट, त्याला कंपनीचं कायदेशीर स्वरूप आणि वरून सरकारचा भक्कम पाठिंबा, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा एकत्र येतात ना, तेव्हा काय घडतं? तेव्हा उघडतो समृद्धीचा एक नवा कोरा, आश्वासक मार्ग. कालपर्यंत जो शेतकरी आपल्या शेतात एकटा राबत होता, बाजारात एकटाच उभा होता, तोच शेतकरी आज FPOचं सदस्य म्हणून एका मोठ्या ताकदीचा भाग बनलाय. तो आता फक्त शेतकरी नाहीये, तो एक उद्योजक आहे, जो स्वतःच्या मालावर प्रक्रिया करतो, तो विकतो आणि नफा कमवतो. हा आहे खरा बदल. हे वाक्य ऐका, एकट्याने विकणारा शेतकरी आता कंपनीचा मालक झाला आहे. किती मोठं सत्य आहे यात. जो कालपर्यंत फक्त विकणारा होता, तो आज मालक बनलाय. आणि ही जी मालकी हक्काची भावना आहे ना, तीच या सगळ्या बदलामागची सगळ्यात मोठी प्रेरणा आहे. FPOमुळे काय होतं तर चांगलं तंत्रज्ञान थेट बांधावर येतं, कंपनी चालवायला हुशार मॅनेजर मिळतात आणि मुंबई पुण्यासारख्या मोठ्या बाजारपेठांचे दरवाजे उघडतात. आणि या सगळ्याचा शेवट कुठे होतो? तर प्रत्येक सभासदाच्या खिशात 4 पैसे जास्त येतात आणि त्याच्या कुटुंबाला एक स्थिर, सुरक्षित आयुष्य मिळतं. तर आज आपण पाहिलं की एकीमध्ये किती ताकद असते. एक शेतकरी उत्पादक कंपनी फक्त शेती नाही तर अख्ख्या गावाचं चित्र बदलू शकते. आता फक्त एकच प्रश्न उरतो, ही एकजुटीची शक्ती आपल्या गावात, आपल्या माणसांसाठी काय चमत्कार घडवू शकते याचा विचार करायलाच हवा.